पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी। आता ते म्हणाले आत्तापर्यंत मी तुला सांख्य बुद्धी थोडक्यात सांगितली, पण सांगितली। सांख्य बुद्धी म्हणजे काय? हा ज्ञानयोग आहे। तुझ्या पुढे मी ज्ञानयोग ठेवला आत्तापर्यंत। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। आता मी तुला बुद्धियोग सांगतो। कसा आहे? हा जो मागचा सांगितला तो बुद्धियोग ज्ञान समज। आता तुला दुसरा योग सांगतो, म्हणजे तो बुद्धियोगच आहे, पण तो आता कर्माशी निगडीत आहे। बुद्ध्या युक्तो यया पार्थ, जो बुद्धीने युक्त असलेला आहे, कर्मबंधम प्रहास्यसी। पण ती भूमिका, ती युक्ती किंवा तो तर्क किंवा ती तुझ्या कर्माच्या मागची भूमिका अशी असेल की कर्माचं बंधन सुटून जाईल। म्हणजे आत्तापर्यंत ज्ञानाच्या पातळीवरती मी तुला विषय सांगितला। ज्ञान काय आहे? तत्वज्ञानामध्ये ज्ञानाने गोष्टी कशा दूर कराव्यात, त्या ज्ञानाच्या माध्यमामधून तू युद्धाला कसा प्रवृत्त हो, हा विषय तुझ्याकडे मी स्पष्ट केला। आता कर्माच्या माध्यमात, कारण ज्ञानाने झालं की नाही झालं माहिती नाही, कर्माने झालंच पाहिजे। मनी नसे तरी नसो, परी वाचे तरी वसो। माझ्या मनामध्ये देवाच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं की मग मी भगवंताचं स्मरण करण्याकरता हातात माळ घेईन। कधी जन्मात माळ घेतली जाणार नाही। कधी मन तयार होणार? मन तयार झालं आणि मग कृती झाली होत नाही, आधी कृती व्हावी लागते। आधी कृतीतून मग मन हळूहळू त्या दिशेने वळू शकतं किंवा वळण्याची शक्यता निर्माण होते। म्हणून ते सांगतात ज्ञानाचा मार्ग, विचाराचा मार्ग तुझ्या पुढे ठेवला आहे। पण आता ज्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे त्या कर्माच्या मार्गामध्ये बुद्धीची युक्ती, कर्माच्या मार्गामध्ये बुद्धीची धारणा, कर्माच्या मार्गामध्ये बुद्धीची जी काही भूमिका स्वीकारून कर्माच्या मागे उभं राहायचं आहे, त्या बुद्धीचं स्वरूप, त्या भूमिकेचं स्वरूप, त्या विचारांचं स्वरूप, त्या भावाचं स्वरूप मी तुला तुझ्या पुढे सांगतोय। हे सांख्य स्थिती मुकुलित अगदी संकोचाने, एखाद्या कळीला दिलेला शब्द। स्वामी म्हणजे इथे जी भाषा आहे ती मोठी ज्ञानेश्वर माऊलींची गोड आहे, म्हणजे मुकुलित कलिका असं म्हटलं जातं। आता इथे तत्वज्ञानाला मुकुलित शब्द वापरलाय। हे जे सांख्य तत्वज्ञान आहे ते मुकुलित सांगितलं, तुम्हाला फार संकोचाने सांगितलेलं आहे, विकसित नाही सांगितलं, अगदी संकुचित सांगितली तुझं येतं। आता बुद्धियोगू निश्चित। आता ह्या बुद्धियोगाला काय म्हणायचं? हा बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग। आता आपण लक्षात ठेवायचं, कर्माच्या ठिकाणी स्वीकारलेली बुद्धीची धारणा
ही निष्काम कर्मयोगाची धारणा आहे. म्हणून अवधारी ऐक म्हणाले, अवधारी पा जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पावे. जो बुद्धीने युक्त झाला म्हणजे ज्याची निष्काम बुद्धी झाली त्याला जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पाये. त्याच्या ठिकाणी कर्माचं बंधन किंवा कर्माची बाधा किंवा कर्मामुळे त्याची जी फळं भोगावी लागतात पापपुण्यादी किंवा कर्माचा संस्कार, कोणत्याही पद्धतीने कर्माचा विचार मांडायला घेतला तरी सुद्धा त्या कर्माचा त्याला लेप लागू शकत नाही. म्हणजे वज्रकवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैतेसे उरीजे अचुंबिता. म्हणाले अरे अंगावरती जसं जैसे दृष्टांत दिला, अंगावरती सगळं चिलखत घातलेलं आहे आणि रणांगणामध्ये युद्धाला उभा राहिलेला आहे, समोरून बाणांचा अक्षरशः वर्षाव होतोय. असे सगळ्या बाणांचा वर्षाव अंगावर होत असताना सुद्धा हा अत्यंत स्थिरपणाने याचं युद्ध कौशल्य पणाला लावून हा युद्ध करत राहतो, कारण ह्याच्या देहाला कोणताच त्रास होत नाही. जसं म्हणाले आपल्या शस्त्राचा वर्षाव सहन करण्याचं सामर्थ्य त्या कवचामुळे येतं, तसंच हा जिंकून पुन्हा शरीराला कुठलाही त्रास न होता जसा वनपीस उभा राहतो तसा म्हणाले हा जो निष्काम बुद्धी आपल्या अंतःकरणात ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये कर्म करत राहतो, कर्म होत राहतं, जीवन चालत राहतं, सुखदुःख येतच जातं, परंतु हा जसा आहे तसाच राहतो. ह्याच्या बुद्धीमध्ये पालट होत नाही, ह्याच्या वृत्तीमध्ये पालट होत नाही, ह्याच्या भावामध्ये पालट होत. लोक म्हणत हवी कशी माणसं येतो कायम आपले हसत असतात, प्रसन्न असतात. त्याचं कारण असं अंतःकरणाची एक स्थिती प्राप्त झालेली असते ज्या स्थितीमध्ये कशानेच फरक पडत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं नेह अभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्यांनी असं म्हटलं की न इह अभिक्रम नाशोस्ती. म्हणाले ह्या ठिकाणी इह म्हणजे या लोकामध्ये आता अभिक्रम नाशोस्ती हा जो अभिक्रम आहे म्हणजे कर्माला झालेली जी सुरुवात आहे, म्हणजे आरंभ केलेलं कर्म आहे. आता तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये, कर्माच्या भाषेमध्ये, कर्माच्या सिद्धांतामध्ये आरंभ झालेलं कर्म कोणतं आहे? प्रारब्ध कर्म. आम्ही जन्माला आलो ते ज्या कर्मामुळे जन्माला आलो ते कर्मच मुळी प्रारब्ध कर्म आहे. आणि त्यामुळे आरंभ झालेल्या कर्माचा कधीही नाश होत नाही. म्हणजे जे प्रारब्ध कर्म भोगायला सुरुवात झालेली आहे त्याचं वर्णन कसं केलं आहे शास्त्रांनी? धनुष्याला प्रत्यंचा म्हणजे बाण लावलेला आहे आणि धनुष्याचा जी प्रत्यंचा आहे ती खेचलेली आहे आणि आता चांगली खेचून तो बाण सोडलेला आहे. म्हणून प्रकर्षेण आरब्ध म्हणजे प्रकर्षाने सोडलेला बाण आहे. आता ते भोगायला सुरुवात झालेली आहे, आता ते कर्म थांबत नाही, आता ते भोगलंच पाहिजे, आता ते आपल्याला भोगायचंच आहे. आणि म्हणाले प्रत्यवायो न विद्यते, त्याचं काही विरुद्ध फळ मिळत नाही. अंतःकरण या लोकामध्ये जे कर्म भोगायला सुरुवात झालेली आहे, आता आम्ही जर निष्काम कर्म करायला लागलो, आम्ही जर ही भूमिका ठेवली तर मग आम्ही जे काही आत्तापर्यंत कर्म आमचं जे भोगायला सुरू झालं आहे मग त्या कर्माचं पण आम्हाला फळ मिळणार नाही की काय? कारण निष्काम जी मनाची भूमिका आहे, आता हा निष्काम योग जर आम्ही अंतःकरणात स्वीकारला आहे तर मग आम्हाला मिळणारी फळं पण नाही का मिळणार? भगवंत म्हणतात अरे ती मिळणारच आहे. प्रत्यवायो न विद्यते, त्याला काही प्रत्यय नाही. या जगामध्ये तू जे काही सुरुवात केलेली आहेस, इथे तू जन्माला आलायस तेव्हाच तू कर्माचं फळ भोगायला सुरुवात केली आणि जन्मभर तुला ती फळं भोगायचीच आहेत. जी भोगायची आहेत ती फळं काही नष्ट होत नाहीत, ती फळं काही दूर जात नाहीत. आणि त्यामुळे एक लक्षात ठेव की कोणत्याही परिस्थितीत आरंभ झालेल्या कर्मांचा म्हणजे फळ घेण्याकरता त्या कर्मांचा नाश कधीही होत नाही. मग त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ शकत नाही. मग स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अगदी थोडंसं जरी चांगलं कर्म झालं तरी सुद्धा ते थोडंसं चांगलं कर्मसुद्धा महान भयापासून, सगळ्यात महान भय कोणतं? जन्म आणि मृत्यू. आणि त्याचं पुन्हा चक्र म्हणजे ते त्याचं महान
त्रायते महतो भयात, सगळ्यात मोठं भय ते. आणि दुसरं योगक्षेम, जगामध्ये आम्ही जगतो आहोत तेव्हा जे प्राप्त आहे ते तसंच राहू दे, आणि जे प्राप्त नाही ते मला जोडलं जाऊ दे, म्हणजे योग. आणि जे जोडलं गेलं आहे ते क्षेम राहू दे. म्हणून आपण पत्रात विचारतो क्षेम कुशल आहे ना, म्हणजे जे तुझ्याजवळ आहे ते सगळं कुशल आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, का घरात कुठे चोरी झाली, का कुणाच्या पायाला लागलं, का कुणाच्या प्रकृतीला त्रास झाला, काय आहे? जे आपल्या जवळचं जोडलेलं आहे, जे आपल्या स्वतःच्या हक्काचं आहे, मालकीचं आहे, ते बरं आहे ना. ते म्हणतात तसं तुला हे जे महान भय वाटते जे आहे ती किती भय आहेत, जगातली जगतानाची पण भय आहे. भगवंतानी एवढ्या प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या सहित आपल्याला जन्माला घातलं आहे, एवढं सगळं त्यांनी आपल्याला दिलं आहे, शेवटपर्यंत हे राहिलं पाहिजे, शेवटपर्यंत हे राहिलं पाहिजे, हे असंच आपल्याला उपभोगता आलं पाहिजे, जमलं तर ते वाढलं पाहिजे. ही जी अंतःकरणातली धारणा आहे त्या सगळ्या धारणेच्या मागे त्यांनी सांगितलं जे भय घेऊन आम्ही जगतोय, त्रायते महतो भयात. आम्ही आमच्या प्रकृती अनेक दुखणी ऐकली, नुसतं कोणी सांगितलं की अहो डोकं दुखायला लागलं, जरा डोळ्यांना त्रास व्हायला लागला आणि मग तो ब्रेन ट्यूमर निघाला. माणसाला डोकं दुखलं की पहिल्यांदा ब्रेन ट्यूमरच झाला की काय वाटतं. भीती कशाची? महतो भयात. भय आहे, आपल्या प्रकृतीचं भय आहे, हे शरीर नीट टिकेल ना याचं भय आहे. ते म्हणाले कर तुझं स्वधर्म योग्य प्रकाराने, निष्काम भावानी व्यवहार कर. ते सांगतात तैसे ऐहिक तरी न नशे. ऐहिक जे प्रारब्ध कर्म आहे ते, ऐहिक जे इथे आम्ही भोगायला लागलेलो आहे ते, तरी न नशे. आणि मोक्षू तो उरला असे. हे सगळं असताना मोक्ष तर मिळणारच आहे. कशामुळे? हे कर्म केल्याने. कोणतं कर्म? तर निष्काम कर्म. जेथ पूर्वानुक्रम दिसे. जी म्हणाले इथे आपल्या लक्षात येतं की चोखाळत. पूर्वानुक्रम, पूर्वीपासून चालत आलेली जी कर्म आहेत ती कर्म चोखाळत, चोखाळणे, शुद्ध करणे. जे कर्म पहिल्यापासून चालत आलंय ते अधिकाधिक शुद्ध पद्धतीने करावं. आपल्या वाट्याला कोणतं कर्म आलंय? आपण म्हणतो की हो आमच्याकडे घरामध्ये स्त्रिया असं असं एवढं करत होत्या, काय हो आमची आजी केवढं कष्ट करून करायची. तुला कुठे नको म्हटलंय? आम्हाला काही कष्ट करायला कोणी नको म्हटलं नाही, आम्ही का नाही करत? आमचा विषय आहे. त्यांनी खूप केलं, खूप नाही केलं, तीच कर्म शुद्ध करा. तीच कर्म आमच्या पातळीवर जितकी चांगली करता येतील तितकी करा. त्यांनी आम्हाला सांगितलं की जे स्वधर्म आहे किंवा जे परंपरेने आमच्यापर्यंत चालत नाही तर आमच्याकडे शास्त्रात रूढीर बलिर्यसी असं म्हटलं नसतं. की शास्त्र आणि रूढीचा विचार केला तर रूढी ह्या शास्त्राच्या इतक्याच बलवान आहेत, आणि त्यामुळे काही गोष्टी रूढीने आमच्यापर्यंत येऊन पोचल्या तर त्या रूढी पण तितक्याच व्यवस्थित सांभाळाव्यात. पण त्या शास्त्रात रूढीर बलिर्यसी याचे 2 प्रकारांनी अर्थ करून सांगितलेत. पण रूढी जर अत्यंत विपरीत अशा जर निर्माण झालेल्या असल्या तर त्याच्यावरती शास्त्र बलवान धरून त्या विपरीत रूढी नष्ट कराव्यात. म्हणजे वेड्या वाकड्या रूढी समाजात ठेवाव्यात असं शास्त्र पण सांगत नाही, असं धर्म पण सांगत नाही की कशावरती तरी अंधश्रद्धा ठेवा. लोक आपल्या परीने काही गोष्टी करतात, लोक आपल्या परीने अट्टाहास करतात, काही वेळा काही गोष्टी अतिरेकी करतात की देवाकडनं काहीतरी मिळवायचं आहे. तर एक धारणा अशी असते की फार आपण अतिरेकी टोकाला जर गेलो तर देव आपल्याला ते बरोबर करून देईल. म्हणजे कसं की काही चरित्र वाचताना आपल्याला साधकांची लक्षात येतं की 12-12 वर्ष सेवा केली तरी सुद्धा देवाचं दर्शन पाहिजे, मिळालं नाही. आता 12-12 वर्ष करून दर्शन नाही मिळालं, मग काय कर? तुझ्या पुढे डोकं आपटून जीव देतो. मग देवाच्या समोर हा डोकं फोडायला लागतो. देव म्हणतो आता याचं राहिलं बाजूला, ह्याचं डोकं फोडणं माझ्या दारात नको, तो दोष नको. मग तो म्हणतो बाबा डोकं नको फोडू, तुला दर्शन देतो. म्हणजे हे जे अतिरेकी प्रकार आहेत, या अतिरेकी प्रकाराने त्यांनी दिलेलं त्या भक्ताचं दर्शन, म्हणजे त्याला झालेलं दर्शन आहे भगवंतानी दिलेलं, ते काही दर्शन त्या भक्तीतून नाही आहे, ते काही त्या प्रेमातून नाही आहे, ते ह्या अतिरेकातून आलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्यापुढे मांडण्याचा विषय एकच आहे
की जे परंपरेने आलं आहे ते किती टाकावं, शक्यतो टाकू नये. अगदीच सारासार विचार करून हे सांभाळण्याच्या पलीकडे गेलं तर मग म्हणतात शास्त्रात रूढीर बलिरियसी. मग त्या ठिकाणी शास्त्राला महात्म्य देऊन किंवा शास्त्राचं मोठेपण स्वीकारून रूढी बाजूला करावी. अन्यथा शास्त्रापेक्षा रूढीला अधिक महत्त्व देऊन रूढीनुसार परंपरेनुसार चालत राहावं. कर्माधारे रहाटीजे म्हणून पुढच्याचा संदर्भ तो मागे आहे की कर्माच्या आधाराने रहाटीजे, कर्माच्या आधाराने व्यवहार करत राहा. परी कर्मफळ न निरीक्षिजे, पण कर्माच्या फळाकडे पाहू सुद्धा नकोस, त्याचं निरीक्षण सुद्धा करू नकोस. जैसा मंत्रज्ञू न बधिजे भूतबाधा, जसा मंत्राचा अभ्यास केलेला आणि भूतबाधा उतरवणारा मनुष्य त्या मंत्राचा उच्चार केल्याबरोबर त्याची भूतबाधा उतरवतो, पण त्या मंत्राचे विपरीत परिणाम त्याच्यावर होत नाहीत, तो फक्त त्याचा प्रयोग करतो. तिया परा जी सुबुद्धी आपुलाल्या निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके. त्याचप्रमाणे म्हणाले काय आहे, जी बुद्धी आहे ती बुद्धी कशी आहे, ती या परा म्हणजे कर्मबुद्धी. आता इथे सुबुद्धी उत्तम बुद्धी, नंतर आपुलाल्या निरवधी, आपल्याला निरवधी पूर्णपणे ही कर्माच्या मागची बुद्धी म्हणजे निष्काम कर्म करण्याची बुद्धी जर आम्हाला सर्वार्थाने प्राप्त झाली, हा असताची उपाधी आकळू न सके. जर ही अशा प्रकारे जर प्राप्त झाली तर हा उपाधी आकळू म्हणजे त्या तो आम्हाला स्पर्शत सुद्धा नाही, कशाचीच उपाधी आम्हाला स्पर्शत नाही. जेव्हा केव्हा निष्काम बुद्धीने मनुष्य कर्म करतो तेव्हा. निष्काम बुद्धीचं कर्म काय करतं, कर्माचा संस्कार आमच्यावर होऊच देत नाही, कर्माच्यामुळे निर्माण होणारं पापपुण्य आमच्या ठिकाणी निर्माण होत नाही, त्याच्यातून निर्माण होणारं सुखदुःख आम्हाला स्पर्शायला येत नाही. आम्ही फक्त कर्म करायचं आहे म्हणून कर्म करतो, त्याच्या फळाचा आम्ही विचारही करत नाही. आणि ते पुढे म्हणतात जेथ न संचरे पुण्य पाप, तिथे पापपुण्य राहत नाही. जे सूक्ष्म अति निष्कंप, म्हणाले ही बुद्धी कशी होते, अत्यंत सूक्ष्म होते, अत्यंत निष्कंप असते, अत्यंत स्थिर असते. काय त्या बुद्धीमध्ये कोणताच संशय नाही. आपल्याकडे म्हणजे सेकंड थॉट शिवाय आपण बोलतच नाही. आपण प्रत्येक वेळी म्हणतो नाही सेकंड थॉट घ्यायला पाहिजे, नाही जरा थांबायला पाहिजे, नाही थोडा विचार करायला पाहिजे. त्याचं कारण असं की आम्हाला विकल्पांचं महत्त्व अधिक आहे. आम्हाला निर्णय कशाचा घ्यायचा आहे आणि कोणत्या निर्णयाने पुढे माहिती आहे, एक निर्णय काय आहे आम्हाला माहिती आहे, पण त्या निर्णयाला पर्यायी जे विकल्प आहेत, त्याला जे पर्याय आहेत त्याचा आम्ही खूप विचार करतो. कारण का तर बुद्धी तेवढी सूक्ष्म पण नाही आणि बुद्धी तेवढी निष्कंप पण नाही. बुद्धी स्थिर नाही आहे, बुद्धी चंचल आहे. आत्ता निर्णय केला की पुढच्या क्षणी बदलतो, पुढच्या क्षणाचा निर्णय त्याच्या पुढच्या क्षणी बदलतो, उद्यापर्यंत तर तो फार गडगडलेलाच असतो, तो राहतच नाही शिल्लक. त्याचं कारण बुद्धी अगदी आमची पाऱ्यासारखी आहे. आणि म्हणून ते सांगतात की गुणत्रयादी लेप न लागती जेथ, ते ना त्रिगुणाचे लेप लागतात ना पापपुण्याचे, कारण काही त्याच्याला स्पर्शतच नाही. किती सुंदर विवेचन आहे बघा माऊलींचं. ते म्हणतात की कर्माच्या मागे आमची भावना किंवा आमची बुद्धी जर एकदा निष्काम झाली तर त्या निष्काम बुद्धीमध्ये काय प्राप्त होतं, ती निष्काम बुद्धी जी आहे ती जी जाणीव आहे ती ह्या त्रिगुणांच्या पलीकडे निघून जाते. म्हणजे आपण आत्तापर्यंत एकदा दोनदा आपण जे सांख्य म्हणा त्या दर्शनाचा विचार केला तेव्हा आपण म्हटलं की इथे पुरुष आहे किंवा परब्रह्म आहे, मग प्रकृती आहे, प्रकृतीनंतर महत आहे, महत नंतर अहंकार आहे, अहंकारानंतर त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणानंतर मग 5 महाभूत वगैरे, मग बाकीचा सगळा पसारा आहे. बुद्धी कुठे गेली आता, बुद्धी ह्या सत्वरज तमाच्या पलीकडे गेली. ती पलीकडे गेली म्हणजे ती कशामध्ये गेली, तो जो अहंकार आहे तो वैश्विक अहंकार आहे. म्हणजे संबंध विश्वाला धारण करणारं जे अहंकाराचं स्वरूप आहे ते काय आहे की ही वस्तू ही आहे एवढाच अहंकार आहे.
म्हणजे ह्या ठिकाणी ह्या वस्तूच्या ठिकाणी त्याचं हे जे असलेपण आहे तो त्याचा अहंकार आहे. त्याला कळतंय का कळतंय, तो बोलतो का फक्त बोलत नाही, त्याच्याकडे अभिव्यक्ती नाही आहे. अभिव्यक्ती नसली तरी त्याला जाणीव आहे मी आहे याची. त्याला जर मी आहे ही जाणीव नसती तर हा मायक्रोफोन कधीच घडला नसता, तो त्याचा आकारच धारण केला नसता. या आकारात मला राहायचं आहे ही जाणीव आहे म्हणून तो त्या आकारात आहे. ती जाणीव म्हणजे कोण आहे? तोच परमात्मा आहे, तेच चैतन्य आहे, तेच त्यातलं ज्ञान आहे. आपल्याला एकच लक्षात, आपण त्या दिवशी विनोदानी बोललो त्याप्रमाणे, की भगवंतानी तो आकार आम्हाला निर्माण करून दिला आहे, हे त्याचं कर्तुक आहे, ही त्याची इच्छा आहे. या विविध नामरूपामध्ये तो भरून राहिला आहे. नाहीतर आपण त्या शास्त्रज्ञाचं उदाहरण घेतलं की एक हत्ती आहे आणि त्या हत्तीमधला सगळा अवकाश दूर करून टाकला तर तो हत्ती त्याच्या पूर्ण वजनासहित सुईच्या नेढ्यातून जाईल. तो त्या सुईच्या नेढ्यातून ओला जाईल, इतका बारीक होऊन जाईल. का? कारण त्यातले अवकाशच काढून टाकलं. या संबंध विश्वामधला अवकाश काढलं तर आणखीन शास्त्रज्ञ सांगतात की हे आमचं एवढं मोठं ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड जर आम्ही यातलं अवकाश काढून टाकलं तर शास्त्रज्ञांचं म्हणणं त्या ब्रह्मांडाचा एवढासा पिंगपॉंगचा बॉल होईल. ते ब्रह्मांड ह्या स्थितीत राहणारच नाही. ते ब्रह्मांड एवढंसं झालेलं असेल. सांगण्याचा हेतू एकच आहे इथे, की त्यांनी जे म्हटलेलं आहे आपल्याला की अंतःकरणाला नेलं कुठे? त्यांनी या त्रिगुणात ठेवलं नाही, सत्वरज तमाच्या पलीकडे नेलं. म्हणजे कुठे नेलं? जाणीवेत नेलं. जाणीवेत राहिलं, या वैश्विक अहंकारात राहिलं. ह्या वैश्विक अहंकारात तरी का राहिलं? कारण हा देह आहे, ह्या देहातली बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या साह्याने कर्म केलं जात आहे. कारण कर्माला अधिष्ठान त्या बुद्धीचं आहे ना. आता मन बिन काही नाही राहिलं, कारण त्या मनाला जागाच नाही दिली इथे. सगळी त्याची वृत्ती वगैरे सगळी निघून गेली. मग राहिली कोण? ती फक्त बुद्धी राहिली. ती बुद्धी कुठे गेली? ती बुद्धीसुद्धा या लौकिकात नाही राहिली. हे जास्त चांगलं आहे का ते जास्त वाईट आहे, का हे आणि ते मिळून केलं तर जास्त फायद्याचं आहे, ती बुद्धी यातलं काही पाहत नाही. ती बुद्धी ह्या सगळ्याच्या पलीकडे जाते आणि ती म्हणते अंतिमतः आहे एवढं एकच कल्याणाचं आहे. जे कल्याणाचं आहे ते तिने स्वीकारलं आहे, त्याचं फल काय मिळणार आहे त्याचा ती विचार करत नाही. ती म्हणते बस हे केलं पाहिजे, हे योग्य आहे म्हणजे योग्य आहे, हे स्वीकारा नाहीतर स्वीकारू नका. आणि म्हणून ते सांगतात की गुणत्रयादी लेप न लागती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. आता आमच्याकरता सांगितलं. ते म्हणतात अर्जुना तुझ्या मिशानी मी सगळ्यांना सांगतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये जर एवढासा जरी त्या निष्कामतेचा स्पर्श झाला आमच्या बुद्धीला तरी अशेषही नाशे संसार भय. तर तेवढ्यानी सुद्धा या संसाराच्या भयातून आम्ही त्रायते महतो भया स्वल्पमप्यस्य धर्मस्य. हा धर्म जर आमच्या बुद्धीला प्राप्त झाला म्हणजे साधं व्यवहारामध्ये माझ्या स्वार्थाने मी काही करणार नाही, माझ्या स्वार्थाकरता मी करणार नाही. मी जे काय करेन ते ह्यातलं काय योग्य आहे तेवढं बघून करेन, त्याशिवाय दुसरा विचार मी करणार नाही. व्यवहारातली मोठी माणसं अशीच वागतात. आपल्याला माहिती आहे की भडकमकर डॉक्टर खूप प्रसिद्ध होते एकेकाळी. त्यांचे चिरंजीव जेव्हा परीक्षेला मेडिकलला आले त्यावेळी लोकांनी सांगितलं की नाही तुमची काही, त्यांनी सरेंडर केली आपली एक्झामिनरशिप. ते म्हणाले नाही नाही तुम्ही कशा करता एक्झामिनर नाही राहणार, तुम्ही एक्झामिनर राहा. ते म्हणाले नाही माझा मुलगा आहे परीक्षेला बसलेला, कारण मला माहिती आहे माझा मुलगा पहिला येणार आहे. मग मी एक्झामिनर असताना लोक म्हणतील बरोबर आहे वडीलच एक्झामिनर आहेत, मुलाला पहिला आणला. म्हणाले ही भानगडच नको, ह्या वर्षी मला नका देऊ एक्झामिनरशिप. त्यांनी सांगितलं नाही नाही तुमच्या अगदी निस्पृहतेवरती आमची पूर्ण श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, तुम्ही काही एक्झामिनरशिप नाकारू नका. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी मुलाला सांगितलं तू पहिला येणार आहेस हे मला माहिती आहे, पण निकाल तू दुसरा आहे असाच लागेल, तुला कितीही मार्क मिळाले तर मी तुला पहिला आणणार नाही. ठरलेलं आहे की भूमिका एकदा ठरली म्हणजे ठरली, विषय संपला. ही जी माणसं ज्या पद्धतीने आपल्याकडे निर्णय करतात त्यांच्या बुद्धीमध्ये पुन्हा सेकंड थॉट नाही आहे.
त्यांच्या बुद्धीमध्ये पुन्हा दुसरा विचार संभवत नाही. आणि म्हणून ते सांगतात पुढे, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन. कशी असते व्यवसायात्मिका बुद्धी? ही फक्त एकच असते. त्या ठिकाणी निष्कर्ष कोणती बुद्धी झाली? निश्चयात्मिका बुद्धी. ही निश्चयात्मिका बुद्धी कशावर उभी राहते? ही आत्मतत्वाच्या सत ह्या तत्वावर उभी राहते. आपण बघितलंय सत, चित आणि आनंद. त्याच्यामध्ये सत ही सत्ता आहे, असणं. त्या सत्वर का उभं राहावं लागतं? त्याचं कारण असं की हे जग अस्तित्वात आहे म्हणून, ह्या जगातले व्यवहार करायचेत म्हणून, ह्या जगातल्या व्यवहारामध्ये प्रवृत्तीपर निर्णय घ्यायचेत म्हणून. मग ते निर्णय कसे घेणार? निश्चयी बुद्धीने घेणार. हा निर्णय कोणाच्या योग्यतेचा आहे? आपल्याला हा योग्य निर्णय आहे. या निर्णयाने लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ते कसं आहे, प्रत्येक मार्ग हा एकला चलो रेच असतो. की आपण सावरकर म्हणतात तसं, माझ्या बुद्धीला एकच गोष्ट कळतीये की या देशाला हे हिताचं आहे, मी ते तसंच करणार. आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्याशिवाय. माझा मार्ग हा चालणार, हा माझा मार्ग एकला चालणार मी या मार्गावरून. त्यामुळे ही जी निश्चयात्मिका बुद्धी आहे ती निर्णय देते तेव्हा काय सांगते? एकच मार्ग असतो. त्या एकाच मार्ग, कारण शेवटी सत्याकडे जाणारा मार्ग एकच आहे. अगदी तत्वज्ञानाच्या भाषेत जरी बोलायचं तरी साधना करत असताना भक्तीचा मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे, ध्यानाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे. पण हे सगळे मार्ग जेव्हा साधनेनी साधकाला परिपक्व बनवतात आणि आत्ता आपण पाहतोय त्याप्रमाणे त्याची बुद्धी किती सूक्ष्म करतात. त्या सगळ्याच्या पलीकडे गेली पाहिजे बुद्धी. आणि ती जेव्हा ह्या त्रिगुणाच्या पलीकडे जाते बुद्धी, त्यावेळी हे सगळे एकाच मार्गाने चालतात. त्या सगळ्यांचा मार्ग एकच आहे. आपण म्हणतो तसं की इथे आत येताना आपली सगळी वाहनं, चपला, बूट, छत्र्या सगळं बाहेर काढून ठेवून दिलेलं आहे. इथे आत येताना आम्ही तसेच आलो. आता चपला आणायची गरज नाही किंवा आपली गाडी घेऊन आत यायची गरज नाही. आपण काही ओपन थिएटरमध्ये गाड्या लावून सिनेमा बघायला बसलेलं नाही. आपण या इथे खोलीत आलो. एकदा खोलीत आलो की आपलं सगळं बाहेर सुटलं, वाहन नाही आत आलं. आम्ही तसं आहे की ह्या भगवंताच्या गर्भगारामध्ये जेव्हा प्रवेश होतो तेव्हा सगळे साधन मार्ग दाराच्या बाहेर राहतात आणि भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये सगळे मार्ग एकत्र येतात. त्याला वेगळे पण राहत नाही. त्यामुळे भगवंतानी अत्यंत व्यापकपणाने हा श्लोक रचलेला आहे, व्यापक तत्वाच्या पायावरती रचलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं, ही व्यवसायात्मिका जी बुद्धी आहे ही नेहमी एकच असते. या लोकामध्ये व्यवहार करताना सुद्धा ही बुद्धी आम्हाला त्याला पर्याय देऊ शकत नाही, कारण सत्याला पर्याय असत नाही. सत्य एकच असतं. आणि म्हणून ते सांगतात, बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा ही अनंताश्च बुद्धी ही अव्यवसायी नाम. म्हणजे जे अव्यवसायी नाम आहेत, ज्यांची बुद्धी चंचल आहे, त्या बुद्धीला काय आहे? त्या बुद्धीला बहुशाखा आहेत. म्हणून ते सांगतात बहुशाखा ही, त्याला अनंत फाटे फुटू शकतात. त्याचबरोबर अनंत विचारांनी ती युक्त आहे. अशी जी बुद्धी आहे ती अनिश्चित आहे, ती अव्यवसायी आहे, ती सकाम आहे. कामना आहेत म्हणून इतके फाटे आहेत. हा निर्णय घेतला तर लाभ अधिक, का तो निर्णय घेतला तर अधिक, का ह्या दोघांपेक्षा आणखीन वेगळा निर्णय घेतला तर लाभ अधिक, हा प्रत्येकजण विचार करतो. आणि त्या विचाराप्रमाणे त्या प्रत्येक दिशेनी त्या विचाराच्या किंवा निर्णयाच्या तेवढे फाटे फुटलेले आहेत. म्हणून तेवढ्यात बहुशाखांनी युक्त आहे. आणि त्या शाखांच्या बरोबर निर्णय घ्यायला अनंत विचार आहेत, कधी संपणारच नाहीत. निर्णय घेऊन घटना घडल्यानंतर त्याचं चरविच्चरण काही कमी नाही होत, त्याचंही चरविच्चरण होत राहतं. आणि मग नाही तसा नाही, त्यांनी तसा निर्णय घेतला असता तर मग काय झालं असतं. झालं आमच्या टी व्हीला एक चॅनल चालू आहे, दिवसभर त्याचाच विचार करत राहतील. सकाळी एका प्रश्नावर, दुपारी दुसऱ्या प्रश्नावर. हे त्यांनी असं केलं नसतं तर, अरे हे जे काही असं असतं ना असं नसतं, ह्याला अर्थ नाही. त्याचं कारण असं की कोणत्याही योजलेल्या पर्यायाबरोबर
त्याच्या पुढे येणारी कर्माची साखळीच आहे. ती प्रत्येक साखळी त्या दिशेने पुढे निघून जाते. माहीत नाही ती साखळी आणखीन दुसरा कोणता. आता असा एक निर्णय घेतला, त्या निर्णयाला बहुशाखा, त्यातला कोणता तरी निर्णय घेतला, त्या निर्णयाला बहुशाखा, त्यातला याला अंत नाही हो, कशालाच अंत नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात हा असा अनंत जाणारा संकल्प विकल्पांचा मार्ग आहे. तो सोडून तत्वज्ञानाच्या पातळीवरती आपल्या बुद्धीला जर चांगली धार लावून दिली तर म्हणाले ती बुद्धी फक्त एकाच दिशेने जाते, ती अनेक दिशांनी धावत नाही. म्हणून ही व्यवसायात्मिका बुद्धी आहे. जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी. म्हणाले एवढी मोठी आत्ता ह्याच खोलीमध्ये, ह्याच हॉलमध्ये जर समजा दिवे गेले, आपल्याकडे फक्त एक छोटीशी पणती आहे, ती पणती जर आपण इथे लावून ठेवली तरीसुद्धा या खोलीमध्ये उजेड पडतो. खोली अंधारात राहत नाही. त्या पणतीच्या भोवती एवढ्याच जागेमध्ये उजेड पडेल, बाकी उजेड पडणार नाही, होत नाही. जेवढं तिचं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानिशी ती सर्व ठिकाणी सारखा प्रकाश प्रसारित करते. म्हणून ते म्हणतात की ही जी दीपकलिका आहे, जे ही छोटी पणतीतली जी वात आहे आणि त्या वातीची जी ज्योत आहे ती तुम्ही धाकुटी म्हणू नका, ती लहान आहे असं म्हणू नका. परी बहुतेजा ते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. तशीच आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा चांगला विचार हा कधीच गौण आहे असं समजू नये. याची दुसरी बाजू काय? याची दुसरी बाजू एकच, मनात निर्माण होणारा कोणताही छोटासा विचार हा आपल्या सद्बुद्धीतूनच निर्माण व्हावा. आपल्या बुद्धीला वळणच असं लावावं की आपल्या मनात अमुक एका गोष्टीबद्दल वाईट विचार येणार नाही का? येणारच आहे. आला की आधी बाजूला, तो बाजूला करून त्या विचाराचं चांगलेपण त्या बुद्धीला द्यावं. ते चांगलेपण टिकवण्याचं काय होतं, त्या चांगलेपणातनं येणारी जी सात्विकता, त्या चांगलेपणातनं बुद्धीला येणारं जे तेज, त्याचाच अनुभव घेत गेलो तर मनुष्याला त्या एका विचाराबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये आनंदाची कारंजी उडायला लागते. वेगळा आनंद आहे, निर्विषय आनंद आहे. कारण सद्बुद्धीचा आनंदच वेगळा आहे, त्याचं सामर्थ्यच वेगळं आहे. आणि मनुष्याला कशा कशानी समाधान मिळतं, त्यात ह्या बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सात्विक विचारांनी सर्वात जास्त समाधान मिळतं, सर्वात जास्त आनंद मिळतो. म्हणून ते म्हणतात सद्बुद्धीला सामान्य म्हणू नका. आमची सद्बुद्धी थेट व्यवसायात्मिका होईल का? नाही होणार. आम्ही आपले जमिनीवर पाय ठेवून चालणारी माणसं आहोत. त्यातल्या त्यात चांगलं, त्यातल्या त्यात सात्विक, त्यातल्या त्यात दुसऱ्याला कमीत कमी त्रास देणारं, दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारं, दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणारं, आधी दुसऱ्याचा मग आपला विचार करणार अनेक आहे. त्याला पैलू, त्यातला जो पैलू त्यावेळी जो महत्त्वाचा आहे त्याचा विचार करून आम्ही चाललो, किती आनंद आहे. म्हणून भगवंत म्हणतात तिला सामान्य म्हणू नका. आमच्या अंतःकरणात निर्माण झालेलं सद्बुद्धीचं एक स्फुल्लिंगही लहानसं आहे असं समजू नका. कारण त्या एकातून अशी शेकडो स्फुल्लिंग निर्माण होणार आहे. कारण आमच्या मनातले विचारच बदलणार आहेत. पण त्या विचाराला आम्ही जाऊन भिडलं पाहिजे. त्या सद्बुद्धीच्या ठिकाणी जाऊन ही काय सद्बुद्धी आहे, ती कशी अधिकाधिक चांगली होईल, तिला कशी घासून पुसून मी अधिक पुढे नेईन, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे, तर ते होणार आहे. म्हणून ते म्हणतात की आणिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परीसू. अहो कितीतरी वस्तू मिळतील म्हणाले, पण परीस काय असा लगेच मिळणार आहे का? अमृताचा लेशू दैवगुणे, का अमृताचा एखादा थेंब का असेना, पण त्याला दैव पाहिजे, त्याला भाग्य पाहिजे, तेव्हाच त्याचा थेंब मिळेल. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, तशी आमच्या ठिकाणी प्राप्त होणं सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. आमच्या अंतःकरणामध्ये चांगला विचार येणं फार अवघड आहे, की जो निर्विषय आनंद देणारा आहे असा विचार येणं फार अवघड आहे. जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. म्हणाले ही सद्बुद्धी कशी आहे? ही सद्बुद्धी ही फार दुर्लभ आहे, जिच्याकरता परमात्माच, म्हणजे ज्या बुद्धीला
देणारा कोण आहे? तो परमात्माच आहे. आणि ती बुद्धी जाऊन कुणामध्ये मिळते? परमात्म्यातच जाऊन मिळते. म्हणजे त्या बुद्धीनी केलेला कोणताही विचार परमात्म्याकडेच जाणार आहे. त्या बुद्धीनी केलेला निर्णय हा ईश्वराच्याच वाटेवर जाणार आहे. ती जी सद्बुद्धी आहे, तिचा जो विचार आहे, तो विचार हा त्याच पद्धतीचा असेल. जैसा गंगेसी उदधी निरंतर, लगेच दृष्टांत दिला. जशी गंगा प्रतिक्षणी त्या समुद्राला जाऊन मिळते आणि निरंतर मिळत राहते, तसं अंतःकरणातली सद्बुद्धी ही निरंतर परमेश्वराकडेच पोचणारी आहे. तैसी ईश्वरा वाचूनी काही जिये आणिक लाणी नाही, जिला ईश्वराशिवाय दुसरा आश्रय नाही. ईश्वर का म्हटलं? कारण या जगताला निर्माण करणारा आहे तो म्हणून. परमात्मा नाही, परब्रह्म नाही. परब्रह्म आकाराला आलेलं नाही आहे, ईश्वर आकाराला आलेला आहे. ईश्वर कुणाच्या अधीन आहे? प्रकृतीच्या अधीन आहे. ईश्वर प्रकृतीशी जोडलेला गेलेला आहे. चैतन्य जेव्हा शक्तीशी जोडलं जातं तेव्हा तो ईश्वर होतो. आणि आमची बुद्धी व्यवहार कुठे करतीये? या जगतामध्ये. आणि म्हणून या सद्बुद्धीचा व्यवहार या जगात असल्यामुळे सांगितलं काय गेलं? ईश्वराच्या पुढे जाऊन, ईश्वराच्या जवळ जाऊन, ईश्वराशी जाऊन ती मिळते. आणि तिला आणिक लाणी नाही, तिला दुसरा आश्रय नाही. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ही एवढी एकच बुद्धी जगामध्ये तू पहा म्हणाले, की जी बुद्धी सगळ्यांचं कल्याण करून देणारी आहे. एरी ते दुर्मती, बाकीच्या सगळ्या बुद्धी ह्या दुर्मती आहेत. जे बहुधा असे विकरती, ज्या सगळ्या विकार पावणाऱ्या आहेत. तेथ निरंतर रमती अविवेकीये, त्याच्यामध्ये अविवेकी लोक अधिक रमतात. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था. म्हणून त्यांच्याकरता काय आहे म्हणाले? त्यांच्याकरता एक्झिबिशन भरलेलं आहे की कुठे स्वर्ग कुणाला मिळेल, कुणाला संसार मिळेल, नाही तर कुणाला नरक मिळेल. काय बघा, काय बघायचं आहे तुम्हाला त्या बुद्धीनी? संसार पाहायचा असेल तर बुद्धी तिथे घेऊन जाईल. तुम्ही जर स्वर्ग पाहायचा तर बुद्धी तिथे नेईल, नरक पाहायचा तर तिथे नेईल. जी बुद्धी ज्या ठिकाणी आहे त्या दिशेने ती चालायला लागेल. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. या अविवेकी बुद्धीला आत्म्याचं सुख कधीच मिळणार नाही. म्हणून ते म्हणतात यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्थितिवादिनः. म्हणाले ही जी यामिमाम, ही जी इथे या ठिकाणी प्रकट होणारी पुष्पिताम वाचम, जी पुष्पित वाचा आहे, जशी काही फुलांनी युक्त असावी. एक छानसं झाड आहे, त्या झाडाला खूप चांगली अगदी डवरलं आहे फुलांनी झाड, तर ते जसं मोहक दिसतं तशी ही जी वाचा आहे, वाणी आहे, ती पुष्पित वाणी आहे. अगदी गच्च दाट फुलांनी लगडलेल्या वृक्षाला जी शोभा यावी, जी एखाद्या झुडुपाला शोभा यावी, तसं ह्या वाणीचं रूप आहे. प्रवदंती विपश्चितः. म्हणाले काय करतात? तर जे अविवेकी आहेत ते अविवेकी हीच भाषा बोलतात. वेदवाद रताः. वेदवाद, वेदामध्ये जो विषय मांडलेला आहे तो विषय कशाचा आहे? अर्थवाद. अर्थवाद म्हणजे काय? की आम्हाला अमुक एक यज्ञ केला की हा तुम्हाला धन देईल, अमुक एक यज्ञ केला उत्तम गोधन देईल, अमुक एक यज्ञ केला त्याच्यामधनं मोक्ष प्राप्त होईल, म्हणजे स्वर्ग प्राप्त होईल. असं प्रत्येक यज्ञाचं, असं प्रत्येक कर्माचं फल आहे की हे कर्म केलं की हे होईल. मग आपण व्रत म्हणतो ना, हे अमुक एक व्रत केलं की त्याचं हे फल आहे, अमुक एका ग्रंथाचं वाचन केलं की त्याचं हे एक फल आहे. म्हणाले त्या फलाशी निगडीत राहून ती वाणी बोलत राहते. त्या वाणीचा हे विचार करतात. पार्थ नान्यदस्थितिवादिनः. ते याच्याशिवाय दुसरं काही बोलत नाही. म्हणजे हे कोणाच्या करता सांगितलं? की जो केवळ कर्माचा उपयोग फल मिळवण्याकरता करतो, जो सकाम कर्माचा उपासक आहे, ज्याला काही कर्म केलं की लगेच त्याचं फल पाहिजे. तुम्हाला सांगते, ज्ञानेश्वरीच्या वर्गाला यायचं म्हटलं तर कोणाला वेळ नाही मिळणार.
पण ज्या ठिकाणी त्या मंत्रशास्त्रावरती काहीतरी बोलणं आहे की तिथे ज्ञानेश्वरीनंतर तुम्हाला 10 फोन आले तर त्या मंत्रशास्त्राच्या व्याख्यानानंतर 100 फोन येतात. अहो त्या अमक्याच्या अमक्याला असं झालं, मग तिथे कोणता मंत्र म्हणावा, ते तमक्याला तसं झालंय मग काय करावं, माझे गुडघे दुखतात मग नी रिप्लेसमेंटच्या ऐवजी कोणता मंत्र म्हणू. अरे हे सगळं जे काही सुरू होतं ते सगळं बघितलं की आपल्या लक्षात येतं की मनुष्याला सकामतेशिवाय दुसऱ्या कशामध्ये रस. ते म्हणतात ते लोक फक्त हीच भाषा करतात. ही जी वाणी आहे वेदामध्ये सांगितलेलं प्रत्येक कर्माचं फल जे सांगितलंय त्या फलाबरोबर आपला प्रत्येक विचार जोडतात आणि त्याच्यातून आपल्याला लाभ कसे होतील एवढंच बघतात. म्हणाले वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती. वेदाच्या आधाराने कर्माची प्रतिष्ठा करतात. परी कर्मफळी आसक्ती धरोनिया. कशा करता कर्म करायचं सांगा, मग त्याप्रमाणे करू. आता परिस्थिती आज अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप प्रभाव पडतील की नाही माहीत नाही, रुचतील की नाही माहीत नाही, आपण इम्प्रेस होऊ की नाही माहीत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या काळी कोणतंही कर्म केलं की त्या कर्माचं फल काय, त्याचं पाप मिळेल का पुण्य मिळेल, लोकांच्यामध्ये त्या कर्माची प्रतिष्ठा होईल का, त्याच्यामध्ये 4 लोकांच्यामध्ये माझं यश किंवा 4 लोकांच्यामध्ये मी जे काही मिळवलं आहे त्यांनी मला काही नाव मिळेल की नाही. आपण जाणार तर आहोतच हो देहानी, पण आम्हाला कीर्ती मिळेल का, असं लोक पूर्वी म्हणायचे. की हो देह आमचा पडेलच पण आमचं नाव मागे राहिलं पाहिजे. किंवा आम्ही काय जे कर्म करू या कर्माने आमची बेअब्रू होता कामा नये, आमची इज्जत जाता कामा नये, लोकांनी आम्हाला नावं ठेवता कामा नये. आता हा प्रश्नच नाही आहे, कारण आता कुणी आम्हाला नावं ठेवतं का ठेवत नाही याच्याशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही आहे. आम्ही असं म्हणतो आमचा काय संबंध, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करू, तुम्हाला नाव ठेवायचे तुम्ही ठेवा, तुम्हाला आम्हाला विचारायचं विचारा, नाही विचारायचं नका विचार. ज्या समाजाच्या आधाराने मनुष्य राहतो त्या समाजाचा मी एक घटक आहे असं तो मानायला तयार नाही. घटक आहे केव्हा मानेल, जेव्हा त्या समाजाचे काही नीती नियम कायदे मला बंधनकारक आहेत असं म्हणेल. आता त्याला काहीच बंधनकारक नाही आहे, त्याला फक्त त्याच्या मनाला जे वाटतं ते करण्याकरता तो स्वतंत्र आहे आणि तो मोकळा आहे अशी त्याची धारणा आहे. दुसरं असं की ह्यानी पाप लागतं का पुण्य लागतं, तो म्हणतो माझा काय संबंध पाप पुण्याशी, माझा ह्या कशाशी संबंधच नाही आहे. माझ्या वडिलांना ठेवलं आहे म्हणाला या वृद्धाश्रमात, आईला ठेवलं आहे त्या वृद्धाश्रमात. कोणी म्हटलं अरे असं म्हाताऱ्या माणसाला करू नये रे, त्याचं पाप लागतं. म्हणतो पाप काय पाप गोष्ट आहे, मला काय ठीक वाटलं ते मी केलं, संपला माझा विषय. मी कोणतीच गोष्ट मानत नाही. परलोक तर त्याला फारच वर्ज्य आहे, कारण ह्याच्यामध्ये ज्या परलोकाच्या चर्चा केलेल्या आहेत त्या परलोकाशी तो म्हणतो किस गली का नाम है परलोक, मुझे मालूम नाही, मला माहीतच नाही परलोक काय भानगड आहे, त्याच्याशी माझा काही संबंध येत नाही. जो काहीच जुमानत नाही, जो काहीच मानत नाही त्याला ह्या सगळ्या गोष्टी फारशा रुचणारे आहेत, त्याच्यामध्ये काही विशेष महत्त्वाचं आहे असं वाटत नाही. कारण आता आजकालच्या मुलांना जर सांगितलं की अर्जुनाला असा असा प्रश्न पडला मी लढू का न लढू, तर ती मुलं म्हणती अरे फनी प्रॉब्लेम, ह्या प्रॉब्लेमला काय अर्थच नाही आहे, त्याला वाटलं तर लढावं, नाही वाटलं तर लढू नये. मग म्हणजे नाही कृष्ण म्हणतो लढ, हु इज कृष्ण, आपल्याला वाटलं तर आपण करावं, काही दुसऱ्याचं ऐकू नये. म्हणजे ही जी आत्ताची प्रवृत्ती आहे की ज्या प्रवृत्तीमध्ये कोणतंच बंधन नाही ना, कोणताच विचार नाही, त्या विचाराची कोणत्याच बाजूनी आमच्या अंतःकरणाशी ओळख नाही, जवळीक नाही, त्या विचाराला आम्ही मान्यता देत नाही. मग आता काय इथे ह्यांना जे वाटतंय की ही पुष्पिताम वाचा, आज कोणत्याच वाणीची गरज शिल्लक नाही आहे, आज त्यांना कोणतीच वाणी नको आहे, आज फक्त त्यांना त्यांच्या मनाला जे येतं आहे ते मान्य करतील. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणती संसारी जन्मीजे, ते म्हणतात जन्माला आलो का नाही आलो, आलो या जन्मात सुद्धा आम्ही बोर झालो आहे, आम्हाला पुढचा जन्म मिळाला नाही, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, विषयच संपला. यज्ञादी कर्म कीजे, हा तर आमचा प्रश्नच येत नाही. मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर, ते म्हणतात त्या स्वर्ग वगैरे सगळ्या आयडियाज सगळ्या एकदम आउटडेटेड आहेत, आमच्या दृष्टीने स्वर्ग वगैरे काही नसतं.
आम्ही काही हे मान्य करत नाही. एथ हे वाचूनी काही आणिक सर्वथा सुखची नाही. आता याच्याशिवाय आमच्या दृष्टीने काही सुखाचं नाही. याचं कारण त्यावेळी मीमांसकांना असं वाटत होतं की या पृथ्वी तलावरती जी सुख आहेत ती दुःखाने युक्त आहे. आमच्या पृथ्वी तलावरचं प्रत्येक सुख दुःखाबरोबर जोडलेलं आहे, कारण हे जगच द्वंद्वात्मक आहे. आणि या जगामध्ये एका वेळी सुख आहे, दुःख आहे, एका वेळी रात्र आहे, अंधार आहे, उजेड आहे. म्हणजे आत्ता अंधार आहे, आत्ता उजेड आहे, आत्ता सुख आहे, आत्ता दुःख आहे. एकानंतर एक, एकाबरोबर एक, दोन्ही आपण अनुभवतो. आपण म्हणतो काय आता एवढी चांगली बातमी तुम्ही सांगितलीत, पण बघा ना होते कसं झालं. त्यामुळे इतकं चांगला सगळा आनंदाचा विषय असला तरी मनावरती त्या गोष्टीचं विरजण पडलं. म्हणजे काय झालं, एका वेळी दोन गोष्टी भोगाव्या लागल्या, दुःख पण आहे आणि सुख पण आहे. कधी एकानंतर एक भोगतो, पण भोगावंच लागतं. आणि त्यामुळे ते म्हणतात की त्याला ह्या पृथ्वीतलावरती राहायला नको वाटतं. त्याला असं वाटतं स्वर्गामध्ये ह्या दुःखविरहित जे सुख आहे ते सुख आम्हाला मिळावं. म्हणून ते म्हणतात कामात्मान हा स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती. म्हणाले त्यामुळे जे कामनेनी विचार करणारे, म्हणजे कामात्मनः जे सकाम विचारधारणा ज्यांच्या ठिकाणी आहे ते स्वर्गपरा. आता स्वर्ग हा सगळ्यात श्रेष्ठ मानणारे, स्वर्गाची निष्ठा मानणारे असे जे लोक आहेत ते. नंतर जन्मकर्म फलप्रदाम, जन्मकर्मरूपी फल ज्याच्यामुळे मिळतं असं भोगैश्वर्य गतिम, भोगैश्वर्य गतिम, भोग आणि ऐश्वर्य हे ज्या ठिकाणी प्राप्त होईल ते त्या प्रती क्रिया विशेष बहुलाम, त्याकरता विशेष तऱ्हेने कर्म सांगितलेली आहेत. म्हणजे सकाम माणसाच्या करता एकतर श्रेष्ठ अशा स्वर्गाची प्राप्ती, नाही तर जन्मकर्मरूपी फलाची प्राप्ती, नाही तर भोग आणि ऐश्वर्य कसं मिळेल याच्या प्राप्तीकरता ज्या काही क्रिया विशेष रूपाने सांगितल्या आहेत त्या या ठिकाणी मांडल्या आहेत असं ते म्हणतात. भोगैश्वर्य प्राप्ती, भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होण्याकरता खूप कर्म सांगितली आहेत. त्याच्यावरती फारसं काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहेत, पण त्यांनी सांगितलं आहे की देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरतात ते केवळ भोगी चित्त होऊनिया. म्हणाले केवळ कामना किंवा कर्माच्या फलांच्याकडे आकर्षित होऊन जे ती कर्म आचरतात ते केवळ भोगी चित्त देऊनिया. ते सगळं अंतःकरणापासून त्याच्याविषयी मनामध्ये रुची ठेवतात. क्रियाविशेषे बहुते न लोपिती विधिते. कितीही क्रिया एक यज्ञ करायचा तर त्याच्या अंतर्गत किती क्रिया आहेत, पुष्कळ कर्म करावं लागतं, पुष्कळ आटापिटा करावा लागतो, पण तो सगळा न लोपिती विधिते. तो सगळं करताना त्यातलं कोणतंही विधिविधान चुकवत नाही. ते म्हणतात काय काय करायचं आहे ते सांगा, ते सगळं आम्ही बरोबर करू, किती कष्ट पडले तरी चालतील, कारण आम्हाला ते फळ मिळालं पाहिजे. त्या फळाकरता आम्हाला हे करायचं आहे. निपुण होऊनी धर्माते. म्हणाले अत्यंत कौशल्याने त्याच्याकरता जे जे काही करावं लागेल त्याचं अनुष्ठान करतात. भोगैश्वर्य प्रसक्तानाम तयापहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ह्या भोग आणि ऐश्वर्याच्या विषयी अत्यंतिक आसक्ती आहे, त्यांची बुद्धी जी आहे ती याच ऐश्वर्याने, ह्याच फलाने, ह्याच सुखाने आसक्त होऊन झाकली गेलेली आहे. अशा बुद्धीला निश्चयात्मिका बुद्धी उद्भवणं अशा व्यक्तीच्या ठिकाणी किंवा या बुद्धीमध्ये त्या बुद्धीचा, ह्या बुद्धीचा पालट होऊन, अनिश्चयात्मिका बुद्धीचा पालट होऊन निश्चयात्मिका बुद्धी प्राप्त होणं फार अवघड आहे. त्यांनी असं सांगितलं की ज्याला सगळ्या कर्मांची फलच भोगायला हवी आहेत, ज्याला या जगामध्ये काही ना काहीतरी मिळवण्याची आसक्तीने कर्म करण्याची सवय लागली आहे, त्याला निष्काम कर्म करता येत नाही.
त्याला निष्काम कर्म करणं अवघड आहे. परी एकची कुडे करीती, म्हणाले जे स्वर्ग कामू मनी धरिती. हे सगळे लोक कष्टाला काही कमी नाही आहेत म्हणतात. ही जी कामं करतात फार कष्टाने हे सगळं करतात, परंतु कुडे म्हणजे वाईट एकच करतात. जे स्वर्ग कामू मनी धरिती, जे आपल्या अंतःकरणामध्ये स्वर्गाची कामना ठेवतात. यज्ञाचं प्रयोजन लक्षणच सांगितलंय, स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यजन केले जाते. हे त्यांचं ध्येय. म्हणून म्हटलं आज लोक म्हणतील काय तो स्वर्गन कसली ती प्राप्तीन, कुठलं तुमचं तत्त्वज्ञान, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. म्हणून ते म्हणतात जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषात सुकती भोगता जो. पण म्हणाले ज्याच्या नावानी यज्ञ करतात तो जो यज्ञ पुरुष आहे तो कोण आहे? यज्ञो वै विष्णू. यज्ञाचा पुरुष कोण? तर विष्णू आहे. देवता विसरतात, फल लक्षात ठेवतात, यज्ञाचं कर्मकांड लक्षात ठेवतात, पण हा यज्ञ ज्याला समर्पण केलं आहे त्याचं स्मरण ठेवत नाही. आणि म्हणून ते म्हणतात जैसा कर्पुराचा राशी कीजे, पुष्कळ मोठा ढीक केला कापराचा, मग अग्नी लावून दीजे, काय फायदा झाला म्हणाले. पुष्कळ उत्तम अशी मिष्टान्न तयार केली, पण त्याच्यामध्ये विष घातलं, काय उपयोगाला आलं. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडीला. दैवानी म्हणाले अमृत मिळालं आणि चुकून पायानी त्या तो पालथा पडला. तैसा नासिती धर्म निपजला हेतुकपणे. तर तसं म्हणाले इतकं चांगलं कर्म करून सुद्धा आपल्या हाताने आपला धर्म हे लोक नष्ट करून घेतात आणि आपण स्वतःच त्याच्यामुळे अडचणीत येतात. पाटुकले आलेत का? आलेत ना? 5 मिनिटात. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. म्हणाले पुष्कळ प्रयत्नांनी पुण्य प्राप्त करून घेतात, मग संसाराची अपेक्षा का करतात? पुन्हा या जगामध्ये स्वर्गात गेलं तरी तेच आहे. परी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. परंतु ह्या अज्ञानी लोकांना ही जी सद्बुद्धी आहे ती काही प्राप्त होऊ शकत नाही. जैसी रांधवणी रससोय निकी, करुनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडी ती धर्मू. म्हणाले एखादी स्त्री उत्तम गृहिणी आहे आणि ती आपल्या घरी उत्तम पक्वान्न बनवू शकते, पण ते कुणाकरता बनवते? तर त्याचे विक्री करता जर ते मागवलं कुणी तर ती बनवून देते. घरच्या लोकांनी सांगितलं म्हणजे मला नेहमीच बनवावं लागतं, आता तुमच्याकरता कुठे बनवत बसू, आता मला कंटाळा आला. म्हणाले कामना आहे अंगामध्ये, कामना आहे चित्तामध्ये की मला त्याच्यापासून धन पाहिजे आहे, म्हणून ती वस्तू बनवली आहे, म्हणून त्या वस्तूकरता प्रयास आहेत. म्हणजे कामनेकरता ती आपल्याकडनं इतकं सुंदर भोजन रांधते. आणि म्हणाले मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी. तसा ज्याला विचार नाही, ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, योग्य तो मार्ग कसा निवडावा हे ज्याला समजत नाही, तो भोगासाठी आपला धर्म राबवतो, धर्माला तो राबवतो. म्हणून हे पार्था सुबुद्धी देख सर्वथा, तया वेदवाद रता मनी वसे. म्हणाले म्हणून अर्जुना एक लक्षात ठेव, ही सगळी दुर्बुद्धी पहा. ही दुर्बुद्धी पाहिली की तुझ्या लक्षात येईल तू कुठे आहेस. आपण जसं व्यवहारात म्हणतो ना की आपण आपल्याला नेहमी बघावं की आपण नेमके कुठे या ठिकाणी उभे राहतो, आपली जागा नेमकी कुठे. भगवंत अर्जुनाला त्या भाषेत सांगतात की अरे अर्जुना, आता तू बघ, तुला आत्तापर्यंत हे सगळं सांगितलं, तू युद्धाला नाही का म्हणतो आहेस? त्याचं कारण तुझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी आसक्ती आहे. ती आसक्ती कशाची आहे? पापपुण्याची आहे. ती आसक्ती स्वजनांच्या विषयीची आहे. ती तुझी आसक्ती तुझ्या अंतःकरणामध्ये जी कणव निर्माण करते आहे, ती तुला न्याय अन्याय ह्याला विसरून तुला एका मोहात टाकणारी तुझी आसक्ती आहे. ह्या सगळ्याचा विचार केलास तर अर्जुना, आता तुझ्यासारखा शहाणा माणूस मी विवेकी म्हणू का अविवेकी म्हणू?
तुला नेमकं कोणत्या ठिकाणी बसवू. आणि म्हणून भगवंतांनी त्याच्या पुढे जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, पैस घातले दुकान, की मोठ्याच्या मोठं डिपार्टमेंटल स्टोअरच आम्ही टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये या, तुम्हाला जिथे जे बघायचं आहे, जे घ्यायचं आहे ते घ्या. आणि कसं केलं आहे आम्ही, उत्तम मध्यम कनिष्ठाचे, ज्याची अभिरुची अगदी उत्तम आहे त्याच्याकरताही सेक्शन आहे, ज्याची मध्यम आहे त्यालाही आहे, आणि ज्याला चालतं आहे काही त्याच्याही करता आहे. आम्ही सगळ्या प्रकारचा माल दुकानामध्ये ठेवला आहे म्हणाल. आणि हा माल आता त्याचा त्यांनी पारखून घ्यायचा आहे. आता ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुना या जगामध्ये कर्म असं आहे बघ, तू या कर्माला प्रवृत्त होत नाही आहेस, आणि कर्माचं हे जे स्वरूप आहे हे किती विशाल आहे, किती विविध आहे, आणि किती प्रकारांनी मनुष्याच्या मनाला गुंतवणार आहे, आसक्त करणार आहे. त्यातनं तू काय निवडणार आहेस ते तू ठरव.